नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा सांगत असते की बाबांच्या शुगरबद्दल मला माहिती नव्हते, पण ते जेव्हा मला समजले तेव्हा हा चहा मी फेकून दिला, कारण त्या चहामध्ये मी साखर जास्त टाकली होती आणि जास्त साखरेचा चहा जर बाबांनी घेतला असता तर त्यांना खूप त्रास झाला असता. त्यांच्या काळजीपोटी मी हे सर्व केले. तेव्हा गुंजाने आपला गुन्हासुद्धा कबूल केलेला असतो की चहामध्ये साखर मीठ टाकली. तेव्हा मात्र ऋषी म्हणत असते की कबीर, गुंजाला घराबाहेर काढण्यासाठी हे कारण पुरेसे आहे ना? तर मधुश्री म्हणते की हो, ते कारण तर गुंजाला बाहेर काढण्यासाठी पुरेसे आहे, पण तिला घरात राहून देण्यासाठी एक कारणसुद्धा पुरेसे आहे की जर बाबांना हे त्रास झाला असता तर आपण चहा पिल्याने चमनला दोष दिला असता. मात्र गुंजाने हे सर्व त्यांच्या काळजीपोटी केले. फक्त तिची ही करण्याची पद्धत मात्र थोडीशी वेगळी होती. कबीर आणखीनच ओरडतो आणि हिची कायम पद्धत चुकत असते. ही स्वतःही धडपडते आणि दुसऱ्याला सुद्धा पाडत असते आणि दुसऱ्यांना त्याचा त्रास सुद्धा होत असतो. कायम काही ना काही चुकीचं मात्र ही वागतच असते. विजय म्हणते की कबीर, तू एकदम बरोबर बोलतो आणि आता चमन आलाच आहे, त्यामुळे गुंजाला या घरामध्ये जागा नाहीच. तेव्हा कविता म्हणते की आई, तुम्ही हे काय बोलता? तर गुंजा रडतच असते आणि खरंच मी चुकले, मी पापीण आहे, मी या घरातून कायमची निघून जाते असे हात जोडून ती सर्वांसमोर म्हणत असते. तेव्हा गुंजा लगेच या घरामध्ये माझी काही जागा नाही असे बोलून ती घराच्या बाहेर निघून जाते. त्यानंतर इकडे माया ही फोनवर मृण्मयीला सांगत असते की अगं, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तुझ्या लग्नाची तारीख ठरली तेव्हा 26 तारीख आहे असे सांगितल्यानंतर मृण्मयी मात्र खूप खुश होते. मृण्मयी ही मायाला विचारते की अगं मम्मा, पण तू कबीरच्या घरच्यांशी हे सर्व डिस्कस केलेस ना? तेव्हा माया म्हणते हो, मी त्यांना कळवले आहे. तेव्हा मृण्मयी मात्र खूप खुश होते आणि मम्मा, मी कबीर बरोबर बोलते या विषयावर, म्हणून मृण्मयी मात्र फोन ठेवते. त्यानंतर मृण्मयीला खूपच आनंद झालेला असतो, कारण 26 तारीख खूपच जवळ निघलेली असते. त्यानंतर इकडे गुंजा ही धावतच जात असते आणि कबीर तिच्या मागे येत गुंजा थांब असे म्हणत येत असतो. गुंजाच्या हाताला धरतो आणि मी तुला थांबायला सांगतो, तू माझे का ऐकत नाही असे गुंजाला म्हणतो. गुंजा म्हणते की अहो साईबा, कोणत्या हक्काने मी त्या घरामध्ये थांबायचे? काय हक्क आहे माझा? रेशीमताई म्हटल्या ना, त्या घरामध्ये राहणं माझं बरोबर नाही, त्या एकदम बरोबर म्हणल्या, म्हणून गुंजा पुन्हा जायला निघते. कबीर गुंजाच्या हाताला धरतो आणि तुला त्या घरामध्ये का राहता येणार नाही, कारण मी तुला आणलेले आहे, तू कुठेही जाणार नाही. गुंजा म्हणते की कोणत्या अधिकाराने तुम्ही मला इथे थांबवायला सांगता आणि तुम्ही मला तुमच्या सोबत येथे घेऊन आलात आणि मी मुकाट्याने तुमच्या सोबत आले. तुम्ही मला या घरातील मोलकरीण भरून टाकले तरीसुद्धा मी काहीच म्हटले नाही. आणि त्या चमनला आता तुम्ही माझी जागा देतात, पण एका शब्दाने सुद्धा तुम्हाला का सांगावेसे वाटले नाही? कारण तुमचे बरोबर आहेच ना, आपल्यामध्ये असे सांगण्यासारखे कोणते नातेच नाही ना, तुम्ही तरी मला कसे सांगणार? पण एक नोकर काढायच्या अगोदर दुसऱ्या नोकरला आदल्या दिवशी अगोदर सांगितले जाते, तेव्हा इथे तर मला काहीच सांगितले गेले नाही. तेव्हा कबीर म्हणत असतो की गुंजा, त्या घरामध्ये तुझी जागा आहे, तू कुठेही जाणार नाही. तर गुंजा ओरडते आणि कोणत्या हक्काने त्या घरामध्ये मी राहणार? आणि त्या घरातच काय, पण कुणाच्या मनात सुद्धा मी जागा करू शकले नाही. कबीर म्हणतो की अगं गुंजा, तुला मी कसे समजावून सांगू? गुंजा म्हणते की प्रत्येक वेळी साहेब तुम्ही माझ्यावर रागवले, ते सर्व मी सहन केले, पण आता तो चमन माझ्या जागा घेण्यासाठी त्या घरामध्ये आला, मग आता मी त्या घरामध्ये कशी राहणार तेच तुम्ही सांगा. आणि मला त्या घरातून काढून देण्यासाठीच तुम्ही त्या चमनला येथे घेऊन आलात. मी तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं आणि ते मी कुणाला सांगू शकत नाही, याच गोष्टीचा तुम्ही फायदा घेतला असे ती कबीरला म्हणते. कबीर म्हणतो की गुंजा, माझा विचार कर की मी हा निर्णय का घेतला असेल. तर गुंजा म्हणत असते की का मी तुमचा विचार करू, कोणत्या नात्याने? एका प्रश्नाचे मला उत्तर द्या की मी तुमची लागते कोण? कारण कबीर काहीच उत्तर देत नाही. तर गुंजा म्हणते की साहेबा, तुमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही, त्यामुळे गुंजा हात जोडून म्हणते की साहेबा, म्हणूनच सांगते की मला इथून प्लीज जाऊन द्या. म्हणून गुंजा परत तिथे रडत जायला निघलेली असते आणि समोरून एक लाईटची तारही तुटलेली असते आणि समोर ती खड्ड्यात पडलेली असते आणि त्या खड्ड्यामध्ये पूर्ण असा करंट उतरलेला असतो आणि गुंजाचा तिथे पाय पडणार तेवढ्यात कबीर धावतच येतो आणि गुंजाला बाजूला लोटून आपल्या अंगावर गुंजा पडते आणि गुंजा आणि कबीर मात्र एकमेकांच्या अंगावर आलेले असतात. तर गुंजा मागे वळून बघते तेव्हा तिला ती समजते की खरंच आपल्याला कबीरने वाचवले. मात्र कबीरच्या हाताला जखम झालेली असते.
गुंजा मात्र रोमॅन्टिक होऊन अर्जुन त्या कबीरकडे बघतच असते. रेशीम ओरडत असते की ती गुंजा घर सोडून गेली आणि आता ह्या कबीरला तिचा किती पुळका आला गेला तिला परत घेऊन येण्यासाठी. तर मधुश्री म्हणत असते की अगं, गुंजाने घर सोडून जावे अशी कोणतीही जास्त चूक तिने केलेली नाही. तर विजय म्हणते की अगं मधुश्री, तू त्या गुंजाची कायम बाजू का घेत असते? मधुश्री म्हणते की गुंजा एकटी आहे आणि गुणी मुलगी आहे, तिच्या मागे कुणाचा हात नाही, कुटुंबाचा आधार नाही आणि तिच्यावर काय परिस्थिती आहे हे मला चांगले समजते, कारण माझ्यावर सुद्धा तीच परिस्थिती होते. तर काका म्हणतात, मधुश्री तू कशाला इतका त्रास करून घेते? तर मधु म्हणते की नाही, मला कोणताही त्रास होत नाही. सर्वेश्वर दादाकडे असताना मला कधीही कोणता त्रास झाला नाही, पण एक गोष्ट मात्र माझ्या मनामध्ये खंत होती की कधी मला आई बाबा नव्हते त्या गोष्टीची. मधुला खूप वाईट वाटते. तेव्हा मात्र मला जो त्रास होतो तो आज गुंजाला होत असेल याची मला नक्की जाणीव आहे. रेशीम म्हणते की अगं आई, ती चुकीचे वागते, ते दिसत नाही का तुला? तेव्हा इकडे कबीर गुंजाला म्हणतो की अगं गुंजा, उठ ना. तेव्हा मात्र समोरून एक बाई त्या खड्ड्यामधून येत असते. तर कबीर लगेच त्या बाईला म्हणतो की अहो, ते तार तुटलेली आहे, तुम्ही बाजूला होऊन या. म्हणून त्या बाईचा जीवसुद्धा कबीर वाचवतो. त्यानंतर तो विद्युत महामंडळामध्ये फोन करून इथे विजेची तार तुटलेली आहे आणि कुणाचा सुद्धा जीव जाऊ शकतो म्हणून सांगू लागतो. तर गुंजा मात्र कबीरकडे बघतच असते आणि कबीरकडे बघून ती मनात खुश होते. गुंजा मनात म्हणते की साहेबा, तुमच्या आयुष्यातील माझी जागा तुम्ही नाही सांगू शकलात, पण मला तुमच्या आयुष्यातील माझी जागा समजली आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही मला इतक्या मोठ्या संकटातून जीव वाचवला आणि आता हा जीव सुद्धा तुमचा आणि मी सुद्धा कायम तुमचीच. कबीरच्या हाताला लागल्यामुळे त्याला त्रास होत असतो. गुंजा हे सर्व बघते आणि धावतच येते, आपली ओढणी फाडते आणि कबीरच्या हाताला ती बांधत असते. स्वतःची सुद्धा काळजी घेत नाही, दुसऱ्यांनी काळजी घेतली तरी सुद्धा रागवत असतात. आणि तेवढ्यात कबीरच्या मोबाईलवर मृण्मयीचा फोन येत असतो आणि कबीर तो फोन कट करत असतो. गुंजा ही कबीरवर ओरडत असते की अहो, तुम्ही जर ह्या जखमेची काळजी घेतली नाही तर त्यामध्ये आणखीन सेप्टिंग होईल आणि तुम्हाला त्याचा त्रास होईल. कबीर मात्र हा फोनवर बोलण्यामध्ये व्यस्त असतो आणि त्या वीज महामंडळातील लोकांना तो तेथे बोलवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तेव्हा मात्र जी ओढणी ही कबीरच्या हाताला गुंडाळलेली असते ती ओढणी ही गुंजाच्या बांगडेमध्ये गुंतलेली असते आणि कबीर हा फोनवर बोलतच जात असतो. तर गुंजा सुद्धा त्याच्या मागे तसंच हात धरून येत असते आणि तो गुंजाच्या बोलण्याचा विचार करत असतो. कबीर मनात म्हणत असतो की गुंजाला जर इथून तुझी सवय लागली तर इथून जाणे तिच्यासाठी अवघड होईल. अल्लड वयातलं पहिलं प्रेम सांभाळणं खरंच खूप कठीण असते. त्यानंतर इकडे मधुश्री म्हणत असते की गुंजाजूक लहान आहे आणि तिचं हे अल्लड वय असल्यामुळे या घरात आली तशी ती काम करत राहते, एक दिवस सुद्धा आराम केला नाही. आपण तिच्या मनाचा विचार करायला नको का? काका सुद्धा तेच म्हणतात. तर विजय ही काकांवर ओरडते. त्यानंतर इकडे कबीर आणि गुंजा बाहेर येतात. तर कबीरचे त्या हाताकडे लक्ष जाते. कबीर म्हणतो की गुंजा, परत असे तडकाफडकी निर्णय घेत नको जाऊ. त्यानंतर इकडे विजय ही सर्वांना म्हणत असते की एकतर तो चमन या घरामध्ये राहीन किंवा गुंजा, दोघांना पगार द्यायला आपल्याला परवडणार नाही. तर काका म्हणतात की अजून गुंजाने 1 रुपया सुद्धा घेतला नाही. अशोक दादा म्हणतात की याचा निर्णय कबीरच घेईल. तेवढ्यात गुंजा आणि कबीर बाहेर येतात. तर कबीर म्हणतो की बाबा, तुमचं बरोबर आहे, हा निर्णय आपल्याला आज न उद्या घ्यावाच लागणार. गुंजाला मी लवकरच डोंगरवाडीला सोडून येणार. म्हणून तो गुंजाला म्हणतो की गुंजा, तू तुझी सर्व काही तयारी करून ठेव, मी तिकिटाची सोय करतो. तेव्हा गुंजा मनात खूप रडते आणि म्हणत असते की खरंच आता मी कापड चोपडचे जे काही लवकर आवरेल, पण मनातली माया आणि प्रेम कसे आवरू? बाकी सर्वांना आनंद होतो, मात्र मधुश्री आणि काका यांना धक्का बसतो. तेवढ्यात गुंजाच्या डोळ्यातील पाणी बघून कबीर म्हणतो की मी तुला काय सांगितले ते तुला समजत नाही का? तेवढ्यात चमन येतो आणि चमन विचारतो की इतकी शांतता का आहे? रेशीम म्हणते की काही नाही, त्या गुंजाला कामावरून काढायचे ना, त्याची चर्चा चालू आहे. तर चमन लगेच हसायला लागतो आणि खरंच माझी क्वालिटी बघून ती तर टिकलीच नसते आणि मीच तिला सोडवण्यासाठी स्टेशनला जातो. विजय म्हणते की चमन, ते सर्व जाऊन दे, पण तू काय भाजी बनवणार होतात आणि तू कोणत्या भाज्या घेऊन आलात बाजारातून?
तेव्हा चमन हा वेगळ्याच काही भाज्या दाखवत असतो. तर विजय विचारते की अरे याची किंमत काय, खूप महाग आहे की स्वस्त? तेव्हा चमन म्हणतो की नाही, महिन्याचं एकदम बजेट मी काढलेलं आहे आणि साधारण असेल 20,000 ते 25,000 रुपये. तो माझा मित्र आहे ना, म्हणून दररोज पैसे देण्यापेक्षा एकदाच महिन्याचे पैसे देऊन टाकायचे. तर चमनची त्या तोंडची किंमत ऐकून सर्वांच्या मात्र तोंडचे पाणी पळते आणि इतका मोठा खर्च आम्हाला परवडणार नाही असे ते चमनला म्हणतात. तेव्हा मात्र सर्वजण गुंजाकडे बघत असतात आणि कबीर सुद्धा. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कबीर गुंजाच्या रूममध्ये येतो. गुंजाला म्हणतो मी जो काही निर्णय घेतला तो चुकीचा आहे की बरोबर हे मला माहिती नाही. तर गुंजा म्हणते की साहेबा, तुम्ही जो निर्णय घेतला तो कधीच चुकीचा नसणार, तो एकदम योग्यच असणार. तुम्ही माझ्यावर रागवलात, मी निघून गेले, तुम्ही मला परत घेऊन आलात. तर कबीर म्हणतो की कारण तू माझी जबाबदारी आहेस. गुंजा म्हणते की तुमच्या नावाचं डोरलं मी माझ्या गळ्यात बांधलं आणि आधीची गुंजा मेली. कबीर म्हणतो की तुला जे करायचे ते कर, माझ्या नावाने खडे सुद्धा फोड, पण माझा निर्णय ठरलेला आहे. तेव्हा गुंजा म्हणते की आयुष्यामध्ये काय करायचं ते माझे सुद्धा आता ठरले. तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.